चला मित्रांनो, आज आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2 ऑफ सिमिलॅरिटी आणि त्यातला पेज नंबर 13 वरचे जे एक्झाम्पल्स आहेत 1, 2, 3 आणि हा एक चौथा म्हणजे हा ॲक्च्युली क्वेश्चन नंबर 2 आहे. दिस इज ॲक्च्युली क्वेश्चन नंबर 2 आहे आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये असे 3 फिगर्स आहेत 1, 2, 3. तर या क्वेश्चन 1 मधल्या तीन फिगर आहेत. या फिगरमध्ये प्रश्न काय विचारलाय बघा. प्रश्न असा विचारलाय, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स and lengths of line segments identify in which figure म्हणजे 1, 2, 3 फिगर पैकी in which figure रे PM, या ठिकाणी पण रे आहे PM, इथंही आहे PM आणि इथं पण आहे PM. in which figure the ray PM is angle bisector of QPR. इथं पण QPR आहे, इथं पण हा QPR आहे. म्हणजे काय आहे, प्रश्न असा आहे, ह्या ज्या 3 डायग्राम आपल्याला ज्या दिलेल्या आहेत, ह्या 3 डायग्राम मध्ये कोणत्या डायग्राम मध्ये हा जो रे PM आहे तो अँगल बायसेक्टर आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपल्याला समजायला पाहिजे व्हॉट इज द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. आपण केलेलं आहे, जुने व्हिडिओ जाऊन बघा, यू कॅन अंडरस्टँड. सोपं आहे एकदम. अँगल बायसेक्टर काय सांगतो, द अँगल बायसेक्टर डिवाइड्स द लाइन in the proportion of the other two lines. म्हणजे या PR आणि PQ च्या प्रपोर्शन मध्ये it intersects the line QR. That is the meaning of theorem of angle bisector. So आपण जर theorem of angle bisector लिहिला तर इथं लिहू आपण angle bisector So theorem of angle bisector. आता या ठिकाणी सगळे PQR सेम दिलाय, PM सेम दिलाय, तर रेशिओ ऑफ PR काय सांगतो, PR डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू PR च्या करस्पॉन्डिंग बायसेक्टर कोणता आहे, MR. So this should be equal to MR divided by PQ च्या corresponding कोणता बाय इंटरसेक्ट आहे, MQ. So MQ. So this is the theorem. हे असं जर असेल, then only we can say that the ray PM bisects that angle, and that is called as a converge of angle bisector. जर अँगल बायसेक्टर दिला असेल, let us say if PM is the angle bisector, then it will divide that, it will cut the line in equal proportion as of the sides. If converge, if it cuts, then it's the angle bisector. So दोन्ही प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. Now we do only cross check at every case whether this follows the rule or not. So let us do it here first. PR किती आहे, PR is 3. फर्स्ट ह्या केस मध्ये बघू, PR डिवायडेड बाय PQ किती आहे बघूया आपण, 3 upon 1.5. 3 divided, sorry, not PQ, sorry, no, so I made a mistake. PQ is how much, 7. So PQ is 7, right? 3 by 7. MR upon MQ बघू, MR upon MQ. MR किती आहे, 1.5. MQ is how much, 3.5. याचाच अर्थ काय बघा, ह्याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय करू, डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करू. इफ यू मल्टिप्लाय बोथ बाय 2, then we will get 3 by 7. So that means
the PR upon PQ is 3 by 7 and MR upon MQ is also 3 by 7. That means this is an angle bisector. So this is an angle bisector. अरे कुछ ध्यान में आ रहा है? अरे चमका कि नहीं चमका? चमका कि नहीं चमका? आया ना? ओके. एक शॉर्टकट सांगू? बघा, एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला. हे नुसतं आपण कन्व्हर्ट करू. बघा, याला आपण काय करू? हे PR इथेच ठेवू आपण आणि हा MR या खाली घेऊ. PR च्या खाली MR घेऊ आणि PQ या ठिकाणी घेऊ. सो PQ डिवायडेड बाय MQ घेऊ. दिस ऑल्सो इज ओके ना. मी फक्त काय केलं, PQ राईट साईडला घेतला, MR लेफ्ट साईडला घेतला. तर या केसमध्ये PR आणि MR काय बघा, PR म्हणजे हा आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग इंटरसेक्ट MR आहे बघा. PR अपॉन MR, PR अपॉन MR, PQ अपॉन MQ. हे लक्षात ठेवून सोपं आहे की नाही? येस. मग आता बघा 3 अपॉन 1.5 किती उत्तर आलं? 2. 7 अपॉन 3.5 किती उत्तर आलं? 2. सो इट्स अ अँगल बायसेक्टर. सो यू कॅन यूज दिस ऑल्सो. इट इज अ स्मार्ट वर्क. दिस इज अ स्मार्ट वर्क. ह्या दोघांचा रेशो, या दोघांचा रेशो. आता इथं चेक करू आपण. ह्या दुसऱ्या याला बघू आपण. विल अप्लाय द सेम रूल हियर. PR divided by MR. किती आहे PR divided by MR? PR is how much? PR is 7 upon MR is 6. So 7 by 6. दुसरं PQ upon MQ. So PQ upon MQ. PQ किती आहे? 10 upon MQ किती आहे? 8. So that is equal to 5 by 4. Whether these two ratios are equal or not. Whether these ratios are equal or not. नाही आहेत. पण ह्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण एक वेगळी मेथड वापरू शकतो की ह्या दोन्हीचा LCM घ्यायचा. दोन फिगरचा LCM घ्यायचा. आपल्याला या दोन फिगर मधली कोणती मोठी आहे कोणती छोटी आहे जर करायचं झालं तर आपल्याला याचा डिनॉमिनेटर काय करायला पाहिजे? सेम करायला पाहिजे. देन ओनली वी कॅन अंडरस्टँड विच इज अ बिगर व्हॅल्यू, विच इज अ स्मॉलर व्हॅल्यू और बोथ आर इक्वल. तो 6 आणि 4 चा LCM किती आला? 12. सो आय विल टेक 12. सो दिस आय कॅन मेक 12. सो दिस इज बिकम 14. 6 to the 12 2 ने मल्टिप्लाय केलं. 7 ला पण 2 ने मल्टिप्लाय केलं, 14 आलं. राईट. इथे बघा, इथे काय? 4 3 जा 12. सो 12 आणि 5 3 जा 15. 5 3 जा 15. तर या केसमध्ये आता डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर वेगवेगळा आहे. सो हियर PR अपॉन MR is not equal to PQ upon MQ. So this is not an angle bisector. कुछ समझ में आ रहा है? आ रहा है ना? We have to make the denominator equal. Otherwise we cannot compare. Otherwise we cannot compare. Let us come on third one. या थर्डच्या ठिकाणी बघू. थर्डला आता आपण सेम सिमिलरली PR, आता आपण हा रूल वापरू. हे जे आहे हे आता आपण इथं वापरलं. सो या प्रश्नाचं मी काढतोय. PR अपॉन PQ. PR किती आहे? PR इज 10 आणि PQ इज 9. 10 by 9. हा एक रेशो मिळाला. दुसरा रेशो PR च्या करस्पॉन्डिंग हा M आहे इथे. सो दिस इज इक्वल टू MR. सो MR डिवायडेड बाय PQ च्या करस्पॉन्डिंग MQ. So what is this value now? So this is going to be 4 divided by 3 by 6. 3 by 6. आता या ठिकाणी आपल्याला मोठं टास्क आहे की वेदर दिस बोथ द व्हॅल्यूज आर इक्वल. म्हणजे 10 by 9 and 4 upon 3.6. Are they equal? Are they equal? करून बघूया. आपल्याला LCM काढायला पाहिजे.
So what I will do, this I will make it to, I will multiply by 0 to both sides, 10 on both sides. So this will become 40 upon 36. Okay, this will become 40 upon 36. आणि याची व्हॅल्यू काय येईल बघा, 10 upon 9 आणि 40 upon 36. LCM काय झाला 36. So here I'll multiply here by 4 upon 4. So this also will become 40 upon 36. So this is also 40 upon 36. This is also 40 upon 36. So that means these both are equal. It means that PR upon PQ is equal to MR upon MQ. So this is an angle bisector. हे काय केले कळते तुम्हाला? हे जर मी काय केलं, हा 3.6 आहे तर 9 आहे, तुम्हाला थोडं करणं अवघड आहे, म्हणून मी काय केलं, याला 10 ने मल्टिप्लाय केलं, याला 10 ने मल्टिप्लाय केलं. सो 40 अपॉन 36 ही याची व्हॅल्यू आली. ह्याची व्हॅल्यू काय आली 40 अपॉन 36. आता पहिला रेशो आहे 10 अपॉन 9, दूसरा रेशो है 40 upon 36. So to compare these two, I have to make the denominator equal. So 9 4s are 36. म्हणून मी याला 4 ने मल्टिप्लाय केलं, याला 4 ने मल्टिप्लाय केलं. So this also will become 40 upon 36. आणि ही पण व्हॅल्यू आहे 40 upon 36. Both the ratios are equal. If both the ratios are equal, then applying converge of angle bisector, we can say the line ray PM is bisecting the angle QPR. So this is how you have to solve such questions. तुम्ही असंही करू शकता, 9 upon 36 is equal to 10 upon 4. You can do that way. इथं बघितलं आपण. So you can apply. तर लिहून घ्या and then we will solve the last one. हे शेवटचं जे आहे क्वेश्चन 2 सॉल्व करू. क्वेश्चन 2 सॉल्व करूया आपण. हे पुसून घेतो मी. व्हिडिओ पॉज करून घ्या आणि तुमचं तुम्ही नोटबुक मध्ये सगळं रेकॉर्ड करून घ्या. आता कमिंग डाऊन टू दिस, इथं काय दिले, देयर इज अ ट्रायंगल PQR आणि प्रत्येकाच्या लेन्स दिलेल्या आहेत, सेगमेंटच्या लेन्स दिलेल्या आहेत. आणि काय विचारलंय, क्वेश्चन नंबर 2, त्यामध्ये हा PQR हा ट्रायंगल दिला आणि सेगमेंटच्या लेन्स दिलेल्या आहेत. आणि तिने काय विचारले आपल्याला, वेदर NM इज पॅरलल टू QR ऑर नॉट, असा तिने आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. आता या ट्रायंगल मध्ये जर एखाद्या लाईनला जर दुसरी सेगमेंट जर पॅरलल असेल तर आपण कोणता रूल अप्लाय करतो, आपण कोणता थेरम अप्लाय करतो, वी अप्लाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तो काय सांगतो, if a line is parallel to one of the line of a triangle, then that line intersects the other two lines in equal proportions. That is called as a basic proportionality theorem. आता आपल्याला इथं सेगमेंटच्या लेन्स दिलेल्या आहेत आणि आपल्याला चेक करायचं आहे की ही लाईन पॅरलल आहे की नाही. तर आपण काय करणार, जर ही लाईन जर पॅरलल असायची असेल तर या दोघांचे रेशो कसे पाहिजेत, इक्वल पाहिजेत. जर ते इक्वल असलं तर आपण काय म्हणणार, मी छाती ठोकपणे सांगणार, अरे ही लाईनला पॅरलल आहे का, रेशोज इक्वल आहेत. सो अँड दॅट इज कॉल्ड एज कन्वर्ज ऑफ BPT. So according to BPT, or I can say converge of BPT. Converge of BPT. BPT काय म्हणते, if Pn upon Nr is equal to Pm upon Mq, then the line NM is parallel to RQ. So if we can say, if Pn divided by Nr is equal to Pn च्या corresponding PM, Nr च्या corresponding MQ. So is equal to PM upon MQ
then we can say then NM is parallel to RQ. So this is what we can conclude. बरोबर ना? ओके. आता आपण चेक करू मग. पीएन काढू. पीएन व्हॉट इज पीएन? पीएन किती आहे बघा. पीएन दिले का? पीएन नाही दिले, पण टोटल पीआर दिलेले आहे. पीआर दिलेली आहे आणि एनआर दिले. एनआर किती दिले आहे? 8. एनआर इज 8. सो दिस इज व्हॅल्यू इज 8. सो पीएन इज इक्वल टू पीआर मायनस एनआर. PR minus NR. PR is given 20. 20 minus 8, and that is equal to 12. Okay. So we got this as a 12 and this as a 8. Okay. आता PM पाहिजे. PM दिला का? PM दिला 15 आणि MQ दिला का? MQ दिलेला नाही आहे. So MQ we can calculate. MQ is equal to PQ. PQ दिला का? PQ दिला. PQ minus PM. So how much is PQ? PQ दिला बघा. PQ दिला 25 minus PM दिला 15. So the answer is 10. So this value is 10. So we got these values. So PN is how much? So PN च्या ठिकाणी आपण घालू 12 divided by. So I can write down पहिला PN upon एक रेशो काढूया पहिला. सो PN अपॉन NR किती आहे बघूया. PN अपॉन N. PN is how much? PN is 12. NR is 8. So that is equal to 4 or 4 3/2. So this is a 1 ratio. Right? PN upon NR किती काढला? 12 upon 8 3/2. 12/8. Similarly PM upon MQ. PM किती आहे? PM is 15 divided by 10. So this is also 3/2. 4 2s are 8, 4 3s are 12, 5 2s are 10, 5 3s are 15. So both the ratios are equal. So the ratios are equal. म्हणजेच काय झाला? म्हणजेच hence NM is parallel to RQ. So this is proved now. PN upon NR चा रेशो काढला. PN upon NR 12 upon 8 3/2. PM upon MQ. PM is corresponding to PN and MQ is corresponding to NR. ह्याचा रेशो काढला. That also is 3/2. And if the ratios of the intercepts are equal, then by applying converge of BPT, we can say the line NM is parallel to RQ. So this is the way you can apply BPT and other theorems. तर हे लिहून घ्या आणि असे सिमिलर प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता.